स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ मर्यादित जिंतूर समितीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आलाय। महाराष्ट्राचे पणन मंडळ आणि महाराष्ट्राचे बाजार समिती सहकारी संस्था मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेमध्ये राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार हे परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आले आणि बाजार समितीच्या प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे, अडचणी आणि प्रश्न न ऐकता त्यावर उपाययोजना आणि शासनाचे मत न मांडता निघून गेले। त्यामुळे आपल्या प्रश्नांचा विचार केला गेला नाही, तेव्हा सभास्थानी जाहीर निषेध केला। दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे जिंतूर येथून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळण्यात आला आणि अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला। यावेळी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गणेश हरगावकर, प्रभाकर लिखे, अश्विन करंजकर, पवार, मंगेश शिंदे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते। समिती सहकारी संघ पुणे व कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त दोघांनी मिळून महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ व तसेच सचिव यांच्या काय अडचणी आहेत याबाबत पुणे येथे 3 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता पणन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अडचणी सोडण्यासाठी एक मीटिंग आयोजित केली होती। त्यानिमित्त सर्व बाजार समितीच्या महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती सभापती संचालक मंडळ हे 3 तारखेला पुणे येथे ज्या ठिकाणी मीटिंग ठेवली त्या ठिकाणी हजर होऊन सर्वांनी प्रचंड प्रमाणात सगळे हजर होऊन त्या ठिकाणी जेव्हा पणन मंत्री उपस्थित झाले त्यावेळी त्यांच्या अडीअडचणी न सोडवता एक 5 मिनिटामध्ये निघून गेले। त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात येत आहे। त्या दृष्टिकोनातून आज जिंतूर बाजार समितीने त्यांचा निषेध म्हणून आज एक दिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात आलेला आहे।